नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामाबाबतचा अध्यादेश महिनाभरात काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. मोशीतील औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि चाकण येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पांना गती देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीब निर्मूलन मंत्री गिरिजा व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांनी त्यांच्या मनोगतात उपस्थित केलेला अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधिवेशनात खूप गाजला असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, अनधिकृत बांधकामांवर कोर्टाच्या निर्णयामुळे कारवाई करणे भाग होते. मात्र आता याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून 1 महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही देतो. पुढे ते म्हणाले, मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्यासाठी सरकारने 741 कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रकल्पाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम चालू आहे. तसेच चाकण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे कामही मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जागेच्या यक्ष प्रश्नामुळे प्रकल्प राबवण्यास विलंब झाला. शिवाय कोर्टाचे आदेशही होते. उर्वरित घरांसाठी जागा मिळाल्यास कामे हाती घेण्यात येतील. त्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. विकासाची कामे करताना कोणत्याही घटकावर जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा आमचा हेतू नाही असेही त्यांनी नमूद केले. सवर्ण दलितांमधील दरी दूर करू असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समता परिषदेच्या वतीने सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांना रामदास आठवले यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शिवसेना नेते, पुणे जिल्हा संपर्क नेते गजानन कीर्तीकर, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड, रिपाईचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ देंडे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. वस्ताद लहुजी साळवे यांनी समाजाला अन्यायाविरोधात लढण्याची ताकद दिली, परंतु अन्याय कमी झाले नाहीत. आता मातंग समाज जागृत होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पुण्यामध्ये लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा. त्यातील 500 कोटी आघाडी सरकारने द्यावेत. उर्वरित 500 कोटी महायुतीची सत्ता आल्यावर आम्ही देऊ असा टोलाही आठवले यांनी लगावला. मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हवे आहे, परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते देण्यास तयार नाहीत असंही आठवले यांनी सांगितले. फ.मु. शिंदे म्हणाले, भारतात मतदान करताना फक्त बोटाला शाई लावण्यापुरतीच लोकशाही शिल्लक आहे. बाकी काय चालेल हे लोकांना कळत नाही. महिलांनी भीमशक्ती आणि शिवशक्ती ही चळवळ पुढे न्यावी, यासाठी तरुणांचीही मदत आवश्यक आहे. लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने मला पुरस्कार दिला याचा मला आनंद आहे. मी जन्माने मराठा असलो तरी बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार घेऊन मी पुढे चालत आलो आहे असेही ते म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे महापालिकेच्या तिजोरीत 112 कोटींचा एलबीटी जमा झाला आहे अशी माहिती एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी दिली. जकातीच्या तुलनेत स्थानिक संस्था करातून सलग दुसऱ्या महिन्यात पालिकेला अधिक महसूल प्राप्त झाला आहे. नोव्हेंबरचा सुमारे 112 कोटी रुपये एलबीटी पालिकेच्या खात्यात जमा झाला असून नोव्हेंबर अखेरीस जकातीच्या तुलनेत एलबीटीची तूट अवघी 2 कोटी राहिली आहे. एप्रिलपासून शहरात एलबीटी लागू झाला. सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये एलबीटीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पालिकेचे बजेटही कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे पालिका आयुक्तांनीही बजेटला कात्री लावली होती.
परंतु ऑक्टोबरमध्ये LBTच्या महसुलात भरघोस वाढ झाली होती. हाच ट्रेंड नोव्हेंबरमध्येही कायम राहिला असल्याने गेल्या वर्षीच्या जगातीच्या उत्पन्नापेक्षा अधिकचे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले आहे. नोव्हेंबरचा 112 कोटी रुपये LBT पालिकेला मिळाला असून या महिन्यातील गेल्या वर्षीचे जगातीचे उत्पन्न सुमारे 100 कोटी रुपये होते, अशी माहिती LBT प्रमुख विलास कानडे यांनी दिली. पैशापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी कला जोपासा, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केली. रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ शिल्पकार DS खटावकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते कलानिधी कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक आनंद जोग, सुधाकर चव्हाण, फाउंडेशनच्या संचालिका चित्रा मेटे, रावसाहेब गुरव यावेळी उपस्थित होते. डॉक्टर अवचट म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा आणि व्यावसायिकतेमुळे यशस्वी होण्यासाठी आपण मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेत आहोत. कलेच्या क्षेत्रातही केवळ पैशांसाठीच आज निर्मिती होत असल्याची खंत व्यक्त करतानाच पैशांसाठी नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी कला जोपासा, अशी भावना अवचट यांनी व्यक्त केली. मार्केटिंगच्या आजच्या युगात कलाकारही प्रसिद्धी आणि पैशांच्या मागे धावत आहेत. त्यामुळे केवळ यशस्वी होण्यासाठी जगायचे ही मानसिकता मुलांच्या मनावर ठसवली जात आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता कलाकाराची नव्हे तर व्यावसायिकाची तयार होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मंगेश तेंडुलकर म्हणाले, अपघाताने मी व्यंगचित्रकार झालो. या क्षेत्रामध्ये मी भटक्या विमुक्त कलाकाराप्रमाणे विहार करतो. त्याच्या सवलती मी कधी घेतल्या नाहीत, परंतु परिणाम मात्र भोगले. भाषेप्रमाणे सर्व भावना चित्रांमधून सहज व्यक्त करता येतात. त्यामुळे ही भाषा मला अधिकच जवळची वाटते, असेही ते म्हणाले. यावेळी ल म कडू यांना कलानिधी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अखिल मंडई मंडळाच्या वतीने शारदा गजानन एकात्मता करंडक 2013 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष आणि समाज यांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. राजकीय पक्षांच्या युवा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वरिष्ठ गटात काँग्रेस पक्षाने एकात्मता करंडक पटकावला, तर समाजाच्या संघामध्ये युवा गटात मराठा महासंघाने आणि वरिष्ठ गटात ख्रिश्चन संघाने करंडक पटकावला. शहराच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी सर्व जाती धर्माची राजकीय पक्षांची एकी आवश्यक आहे. त्यासाठी अखिल मंडई मंडळाने आयोजित केलेल्या श्री शारदा गजानन एकात्मक करंडक स्पर्धा चांगला उपक्रम आहे. यातून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होईल, असे मत माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज भोसले, अभिनेते राहुल सोलापूरकर, उपमहापौर सुनील बंडू गायकवाड, शशिकांत सुतार, अशोक गोडसे, अण्णा थोरात, राहुल गोडसे, शैलेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते. पक्षाचे लोक एकत्र येऊन मॅच खेळतात हे पहिल्यांदाच मी पाहिलं आहे. क्रिकेट खेळ असा आहे की तिथे जात पात धर्म वगैरे काही नसतो. कारण ज्यावेळेस आमचा संघ खेळत असतो त्यावेळेस सर्व प्रकारचे लोक असतात, सर्व धर्मातले लोक असतात आणि एकच उद्देश असतो, तो म्हणजे भारतासाठी खेळायचा. आज त्याच प्रकारे ही जी कल्पना तुमची आहे अण्णा, ती खरोखर कौतुक करण्यासारखी आहे आणि त्याबद्दल तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण तुम्ही जर मी कधी कधी TV पाहत असतो आणि हे राज्यसभा लोकसभा बघितल्यानंतर ज्या पद्धतीने तिथे ह्या एका पॉइंट सुरुवात केलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे समाजाच्या दृष्टीने. आणि माझी खात्री आहे की आता 2014ला जी इलेक्शन होणार आहे असंच खेळीमेळीचं वातावरण राहणार आहे. शील लोक आहेत, एकमेकावर प्रेम करणारे लोक आहेत आणि निश्चितच
ही पुढची इलेक्शन कोण जिंकेल काय जिंकेल मला माहीत नाही, परंतु तिथे अंपायर्स मात्र चांगले ठेवा तुम्ही, बरं का. आणि पण आता अंपायर्सची जरूरच नाही का, इलेक्ट्रॉनिक सर्व काय आहे, त्यामुळे तसं काही त्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे नवरात्र महोत्सव समितीतर्फे ख्रिसमस संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा 15वे वर्ष असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाब पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तिरंगी रंगाचे 500हून अधिक फुगे आकाशात सोडण्यात आले आणि आतषबाजीही करण्यात आली. लहान मुलांचा डान्स शो यासह लहान मुलांचा आवडत्या सांता क्लॉजने बाळगोपाळांचे खूप मनोरंजन केले. ख्रिसमस निमित्त सर्वधर्म समभाव संदेश देणाऱ्या आणि लहान मुलांचं आकर्षण ठरलेल्या ख्रिसमस संध्या आनंद मेळाव्यात लहान मुलांना विनामूल्य बग्गी राईड, मिकी माऊस, मिमिक्री शो, पपेट शो, जादूचे प्रयोग याबरोबरच रंगीबेरंगी गॅसचे फुगे, आकर्षक कागदी गोल टोप्या देण्यात आल्या होत्या. सांता क्लॉजच्या हस्ते मुलांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे, पॉपकॉर्न आदी खाऊही देण्यात आला. पिण्याच्या पाण्याची देखील उत्तम सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमास 10,000हून अधिक बाळगोपाळ उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आबा बागुल म्हणाले, आज अतिशय आनंद होत आहे. 2013ला निरोप देतो आणि 2014चे स्वागत करत असताना सर्व नागरिकांना मी ख्रिसमस आणि नूतन वर्षांच्या शुभेच्छा देतो. गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करताना नागरिक सदैव माझ्या पाठीशी आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. या ख्रिसमस संध्याला स्वर्गातून आलेल्या चिमुरड्या सांता क्लॉजने त्याच्या पोतडीतून अनेक संदेश दिले. त्यामध्ये प्रामुख्याने ई लर्निंग शिक्षण व्यवस्था पूर्ण भारतात लागू व्हावी, इंदिरा संजीवनी योजना देशभरात लागू करावी, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, स्त्री जन्माचे स्वागत करा, शिकलेली आई घर पुणे नाही असे संदेश देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे शहर पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी समतेचा संदेश दिला आणि गुन्हेगारी मुक्त पुणे शहर करण्याचे आवाहन दिले. असे सर्व धर्मांना एकत्र घेऊन वेगवेगळे उपक्रम फक्त आबा बागुलच करू शकतात असेही ते या प्रसंगी म्हणाले. या कार्यक्रमासाठी वसंतराव बागुल उद्यान सजवण्यात आले होते. सगळीकडे विद्युत रोषणाई तसेच रंगीबेरंगी माळा आणि पताका लावून परिसर सुशोभित करण्यात आला होता. याचे संयोजन पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आबा बागुल, अमित बागुल आणि सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमास आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक मुख्तार शेख, स्वारगेट विभागाचे एसीपी वसंत सोनवणे, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश गौरीकर आणि सर्व पक्षातील नगरसेवक तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. सूत्रसंचालन घनश्याम सावंत तर आभार प्रदर्शन अमित बागुल यांनी केले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.